आज एक गंमतच झाली. मैत्रीण आली ही आळूची पानं घेऊन आणि म्हटली, "ज्योती अशी रेसिपी बनव जी तू कधी याआधी बनवली नसेल आणि आम्ही कधी याआधी खाल्लीही नसेल." या आळूच्या पानांकडे बघून विचार केला, की आळूच्या पानांपासून असं काय बनवूयात? पण म्हटलं चला चॅलेंज एक्सेप्टेड असं म्हणत ही आळूच्या पानांची अतिशय भन्नाट आणि चविष्ट अशी रस्साभाजी केली आहे. चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सांगितलेल्या सगळ्या टिप्स वापरा, म्हणजे तुम्ही सुद्धा परफेक्ट अशी ही आळूच्या पानांची रस्साभाजी बनवू शकणार आहात आणि एखाद्या नॉनव्हेजच्या रेसिपीला सुद्धा मागे सारेल एवढी टेस्टी होते. चला ताजी ताजी आळूची पानं आहेत, छान मी यांना धुवून घेते. याच्यावरचा चिक काढून टाकायचा आणि जर जाडसर देठाचा भाग असेल तर तोही काढायचा. आता आळूची पानं सगळी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर अशा पद्धतीने एकावर एक ठेवून घ्यायची. आपण नेहमीप्रमाणे याची आळूची वडी न बनवता थोडीशी वेगळ्या पद्धतीने वडी बनवणार आहोत आणि त्यानंतर यासाठी लागणारा रस्साही बनवणार आहोत. आता वडी बनवण्याची सुद्धा एक हटके पद्धत वापरणार आहोत. यासाठी काय करायचं, पानं छान स्वच्छ धुवून झाली की अशा पद्धतीने याचा रोल बनवायचा आणि पानं आपल्याला आता कट करून घ्यायची आहेत. इथे मी साधारण 4 जणांसाठी 8 ते 9 आळूची पानं वापरली आहेत. तुम्ही जेवढे लोकांसाठी बनवताय त्यानुसार पानं कमी जास्त करू शकता. आता पानं आपल्याला एकावर एक ठेवून पीठ न लावता अशा पद्धतीने कापून घ्यायची आहेत. यामुळे काय होतं, आळूची वडी अगदी पटकन व्हायला मदत होते. बरेच वेळेला आळूची वडी बनवायचं म्हणलं की ती पानं घ्या, त्यावरती सगळं ते बेसन पिठाचं मिश्रण लावा, यात खूप वेळ जातो आणि खूप जास्त भांडीही खराब होतात. परंतु या पद्धतीने जर तुम्ही आळूची वडी केली ना तर अगदी झटपट होते आणि कमी वेळात होते आणि फ्लेवर मात्र आहे असाच येतो. चला उभ्या आकारामध्ये कट करून झाल्यानंतर एक आडव्या आकारामध्ये सुद्धा थोडीशी कट करून घेते. मध्ये एखादा जाड देठाचा भाग आला तर तो काढून टाकायचा आणि अशा पद्धतीने आळू छान कट करून घ्यायची. छोट्या छोट्या पीसेसमध्ये झाली ना की ती व्यवस्थित वडीमध्ये बांधली जाते. चला सगळी आळूची पानं छानपैकी मी एका बाउलमध्ये काढून घेते. आता याच बाउलमध्ये आपल्याला ह्याचं पीठ भिजवायचं आहे. पानं छान अगोदरच स्वच्छ धुवून घेतल्यामुळे त्याचा चिकाचा पूर्ण भाग निघून जातो आणि ती आळू आपल्याला खाजतही नाही. बरं जास्त खाजी आळू असेल तर त्यामध्ये तुम्ही चिंचेचं कोळही मिश्रण हे बनवताना घालू शकता. चला आता आळूच्या पानांमध्येच मी 1 वाटी बेसन पीठ, 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा, 1 चमचा धनापूड, हळद, लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ घालून घेतले. हे सगळे बेसिक घरगुती आपले जे मसाले आहेत ते घालून घ्यायचे. बेसन पीठ व्यवस्थित असं पानांना लावून घ्यायचं आणि त्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी घालत घट्टसर असा डो मळून घ्यायचा. आळूची पानं आपण चिरून घेतलेत त्यामुळे त्यातूनही थोडंसं मॉइश्चर रिलीज होतं, त्यामुळे पाणी खूप जास्त घालू नका. अगदी थोडं थोडं पाणी घालत आपल्याला ह्याचा अगदी घट्टसर असा रोल बनवायचा आहे. हे पीठ अगदी आपण थालीपीठाचं पीठ भिजवतो ना त्यापेक्षाही थोडंसं घट्टसर असं भिजवायचं. तुम्ही बघू शकताय छान असा गोळा मी बनवून घेतलाय. 1 वाटी बेसन पीठ मला एवढ्या आळूला पुरेशी झाली, म्हणजे 8 ते 9 पानं होती साधारण, त्यासाठी 1 वाटी बेसन पीठ पुरेसं झालं आहे. चला आता घेऊयात वडी बनवायला. यासाठी पोळपाट्यावरती थोडंसं गव्हाचं पीठ घालायचं, त्यावरती हा रोल ठेवायचा आणि रोल व्यवस्थित असा लांबवून घ्यायचा. गव्हाचं पीठ घातल्यामुळे पीठ आपल्या हाताला चिटकत नाही, म्हणून फक्त गव्हाचं पीठ मी अगदी चिमूटभर घालून घेतले. सुंदर असा लांबट रोल झाला की याचे 2 भाग केलेत, कारण चाळणीमध्ये जे आपण उकडायला ठेवणार आहोत त्यामध्ये ते बसलेही पाहिजेत. आणि आवर्जून रोल बनवताना अगदी छान पातळ अशा पद्धतीने बनवायचा, कारण या वडीचा आपण रस्सा बनवणार आहोत. रश्श्यामध्ये या वड्या सोडणार आहोत, त्यामुळे वडी खूप जास्त मोठी असून चालणार नाही. रश्श्यामध्ये टाकल्यानंतर सुद्धा ती शिजते आणि थोडीशी साईज त्याची मोठी होते, त्यामुळे बनवतानाच रोल छान असा पातळ बनवा. चला आता चाळणीला तेल लावून घेतले, सुंदर असा रोल बनवून झालाय. आता हे रोल चाळणीवरती ठेवायचे आणि किमान एक 8 ते 10 मिनिटं छानपैकी ही वडी उकडून घ्यायची. बेसन पीठ व्यवस्थित शिजायला हवं, त्यामुळे किमान 8 ते 10 मिनिटं तरी उकडून घ्या. पाण्याला छान आदन आले त्यानंतर हे चाळण ठेवायचे आणि झाकून ठेवायचं. कोणतीही गोष्ट शिजायला ठेवताना ना खालच्या पाण्याला छान आदन आलेलं असावं, त्यानंतरच वडी किंवा जे काही गोष्ट तुम्ही उकडायला ठेवचाल, शिजायला ठेवचाल ना ती नंतर ठेवा. चला तर वडी शिजेपर्यंत रस्त्यासाठी लागणारं छानसं वाटण करून घेऊयात. एक 5 ते 6 चमचे खोबऱ्याचा खिसा आहे, तेल न घालता तो छान सोनेरी रंगावरती परतवून घ्यायचा आणि त्यानंतर यामध्ये घालायचा आहे तो कांदा. अगदी सगळ्या गोष्टी घरातल्याच आहेत, परंतु बेसिक साहित्यांपासून पण एवढी फ्लेवरफुल अशी ही रस्साभाजी तयार होते ना. कधी घरामध्ये भाजीला काही नसेल तेव्हाही तुम्ही आरामात ही भाजी बनवू शकता. नेहमी आळूच्या वड्या खाऊन खाऊन कंटाळा येतो. आता आमच्याकडे तर गावाकडे नेहमी कोण नाही कोण आळूची पानं देत असतात. सतत आळूच्या वड्याही बनवल्या जात नाहीत, परंतु अशी रस्साभाजी खाल्ली ना की घरातले सुद्धा तेवढेच आवडीने खातात. आता ही रस्साभाजी तर मी पहिल्यांदा बनवते, पण पहिल्यांदा घरात खाल्ली सगळ्यांनी आणि सगळ्यांना इतकी आवडली की काही विचारायलाच नको. चला आता कांदा छान परतला गेला की यावरती टोमॅटो घालायचा. चिमूटभर मीठही मी कांद्यात घालून घेतले, जेणेकरून कांदा छान सोनेरी रंगावर लवकर परतला जाईल. चला कांदा टोमॅटो सुद्धा छान असे भाजले गेलेत. आता घेऊयात वाटण करायला. सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यात हे भाजलेलं खोबरं, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 5 ते 6 आल्याचे तुकडे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची. आता या सगळ्या गोष्टी सुरुवातीला पाणी न घालता वाटून घ्यायच्या, यामुळे सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे बारीक व्हायला मदत होते.
चला आता सुरुवातीला छानपैकी खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर वाटून घेतलंय. आता यामध्येच कांदा आणि टोमॅटो सुद्धा घालून घ्यायचा आणि थोडंसं पाणी घालून छान अशी अगदी फाईन याची प्युरी बनवायची. अगदी स्मूथ असं हे वाटण झालं पाहिजे, त्यामुळे थोडंसं पाणी आवर्जून घाला. टोमॅटो मी इथे आवर्जून घातलाय. टोमॅटोमुळे ना छान अशी आंबटसर टेस्ट येते रश्श्याला आणि फ्लेवरफुलही खूप छान रस्सा होतो. तुम्हाला नसेल घालायचा तर स्किप केला तरीही चालेल. चला वाटण सुंदर असं तयार झालंय. आता वडी ही आपली परफेक्ट अशी उकडली गेली आहे. अगदी झटपट अशी ही रेसिपी होते, याला खूप जास्त वेळही लागत नाही. वडीचं पीठ तर अगदी 5 मिनिटात तयार होतं आणि वडी उकडेपर्यंत तुमचं वाटण तयार होतं. त्यामुळे संध्याकाळी सुद्धा तुम्ही संध्याकाळच्या जेवणाला आरामात बनवू शकता किंवा सकाळी डब्याला सुद्धा बनवण्यासारखी ही रेसिपी आहे. चला आता वडीचे छान मी कापं करून घेतलेत. छोटे छोटे गोल आकारामध्ये ह्याचे कापं करून घेतलेत. आता यातली निम्मी वडी मी रश्श्यामध्ये घालणार आहे, तर निम्मी वडी मी तळणार आहे. दोन्ही पद्धतीने वडी केल्यामुळे काय होतं, रश्श्यातली वडी खाताना ही कुरकुरीत तळलेली वडी खायला सुद्धा तेवढीच मजा येते. त्यामुळे वडी बनवताना थोडीशी मी जास्तीची बनवली आहे, जेणेकरून ती दोन्हीमध्ये वापरता येईल. चला आता रश्श्याची फोडणी करायला घेऊयात. 4 ते 5 चमचे तेल गरम करायचं. जिरी, मोहरी, हिंगाची खमंग फोडणी घालायची. त्यात हे केलेलं वाटण घालायचं आणि वाटण 5 ते 6 मिनिटं छानपैकी परतवून घ्यायचं. जोपर्यंत वाटण छान रंग बदलत नाही, त्यात छान तेल सुटत नाही, तोपर्यंत परतवत राहायचं. चला वाटण छान परतलं गेले. आता यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 मोठा चमचा घरगुती काळं तिखट आणि अर्धा चमचा धनापूड घालून घेतली. हे सगळे बेसिक घरगुती मसाले आहेत. हे घालून झाले की मसाला परत एकदा छान परतवून घ्यायचा. परत एकदा तेल सुटायला लागेल इथपर्यंत परतवून घ्यायचा. जेवढा तुम्ही हा मसाला छान परतवून घ्याल ना, तेवढी तुमच्या रश्श्याला चव छान येणार आहे. मसाला छान परतला गेल्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाची टिप ती म्हणजे या मसाल्यामध्ये थंड पाणी न घालता गरम पाणी घालायचं आणि त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं. या स्टेजला जर तुम्ही थंड पाणी घातलं ना, तर रश्श्याची पूर्ण चव निघून जाते आणि तरीसुद्धा आपल्या रश्श्याला म्हणावी अशी येत नाही. चला चवीप्रमाणे मीठ घातल्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घालायची. आता ही रस्सा भाजी खूप जास्त पातळ नसते, थोडीशी घट्टसरच असते, त्यामुळे पाणी फक्त बेताने घाला. चला रस्सा किमान 3 ते 4 मिनिटं उकळू द्यायचा, छान तरी येऊ द्यायची आणि त्यानंतर ही वडी घालायची. अगोदर सांगितल्याप्रमाणे निम्मी वडी मी या रश्श्यामध्ये घालून घेतली आणि राहिलेली वडी मी तळणार आहे. चला सुंदर असा हा रस्सा तयार झालाय. आता वडी घातल्यानंतर झाकण ठेवून एक किमान 5 ते 6 मिनिटं रस्सा छान उकळून घ्यायचा. यामुळे काय होतं, एवढ्या 5 मिनिटामध्ये वडीसुद्धा या रश्श्याबरोबर छान शिजली जाते आणि रश्श्याचा सगळा छान फ्लेवर त्या वडीमध्ये एकजीव होतो. त्यामुळे रस्सा अजूनच फ्लेवरफुल होतो, वडीसुद्धा अजूनच टेस्टी लागते. चला रस्सा सुंदर असा तयार झालाय. आता घेऊयात वडी तळायला. पॅनमध्ये एक 7 ते 8 चमचे तेल गरम केले आणि त्यावरती ह्या वड्या मी छान शालो फ्राय करून घेणार आहे. तुम्हाला छान डीप फ्राय करायचं असतील तर डीप फ्रायसुद्धा करू शकता, परंतु कमी तेलात सुद्धा अगदी डीप फ्राय केल्यासारख्याच त्या छान कुरकुरीत होतात. छोट्या पीसेसमध्ये केल्यामुळे काय होतं ना, तळायला सुद्धा सोपं जातात. चला सुंदर अशा वड्या मी तळून घेतल्या. तुम्ही बघू शकताय किती खरपूस अशा या वड्या दिसत आहेत. या रस्सा भाजीबरोबर ह्या तोंडी लावायला अजूनच भारी लागतात. एका ह्याच्यामध्ये 2 रेसिपी आपल्या तयार होत आहेत, म्हणजे तुम्ही जेवणाला सुक्की भाजी बनवायची काही गरजच पडणार नाही. रस्सा भाजीबरोबर सुक्की भाजीसुद्धा तुमची लगेच तोंडी लावायला तयारच असेल. चला कुरकुरीत अशा ह्या वड्या तळून घेतल्यात. आता घेऊयात छान अशी आपली डिश सर्व करायला. आता हा आळूवडीचा रस्सा तुम्ही ज्वारीची भाकरी, चपाती, भात, बाजरीची भाकरी कशाही सोबत आरामात खाऊ शकता. मी चपातीबरोबर छान असा हा रस्सा सर्व करून घेतलाय. चला कशी वाटली तुम्हाला आजची ही अतिशय युनिक आणि टेस्टी अशी आळूवडीची रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. माझ्या मैत्रिणीला तर ही रेसिपी खूप आवडली आणि आता घरातले सुद्धा म्हणतायत परत ही रस्सा भाजी कधी बनवणार आहे. चला तुम्ही सुद्धा तुमच्या घरात ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तुमच्याही घरातल्यांना नक्कीच आवडणार आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, बनवायचं असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायचे असेल तर शेअर करा आणि अशाच खमंग, चमचमीत आणि युनिक रेसिपींसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच इंस्टाग्राम आणि फेसबुकवरही आपल्या चॅनलला तुम्ही फॉलो करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येक शुक्रवारी येणारा महाराष्ट्राच्या खाद्ययात्रेचा स्पेशल एपिसोड बघायला अजिबातही विसरू नका. चला भेटूया पुन्हा एकदा अशाच टेस्टी आणि युनिक रेसिपीसोबत. धन्यवाद.